रामचंद्र कसे चालतायत, ठुमकत ठुमकत चालतायत वर्णने. बाजत पैंजनिया पायातले पैंजन वाजत आहेत. किल किलात उठत धाय गिरत भिमुई लटपटाय. चलत चलत पडतायत आणि पडून पुन्हा उडतायत. धाय मात गोद लेत कौशल्या माता धावत धावत जाते आणि बाळा पडलास का रे म्हणून उचलून कडेवर घेते. दशरथ की राणी या तीनही राण्या त्या रामाला जीव लावतायत. सगळेच तीनही राण्यांची 4 मुलं अंगणात खेळत आहेत. तुलसीदास अति आनंद देख के मुखारविंद रघुवर की छवि समान रघुवर मुख बनिया. ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया. घर कसं भरून गेलं दशरथाचं. कालपर्यंत पाहिलं ज्या दशरथाच्या आयुष्यामध्ये दुःखच दुःख होतं ते आज घर भरून गेलं. घर लेकरू आलं की घर भरून जातं म्हणतात. घर याच्यावरून पहा घर कसं असावं. शास्त्रकार सांगतात यत्र नास्ति दधिमंतन घोषो यत्र नो लघुनी शिशुनी कुलानी यत्र नास्ति गुरु गौरव पूजा तानी किंबत ग्रहाणी वसानी. ग्रह घर कसं असावं. ज्या घरामध्ये यत्र नास्ति दधिमंतन घोषो, ज्या घरामध्ये दह्या दुधाचं घुसळण होत नाही, ज्या घरामध्ये यत्र नो लघुनी शिशुनी कुलानी, ज्या घरामध्ये लहान बालकांचा किलबिलाट नाही, यत्र नास्ति गुरु गौरव पूजा, ज्या घरामध्ये गुरूंचा गौरव होत नाही, तानी किंमत ग्रहाणी वनानी, त्या घराला ग्रह म्हणावं, घर म्हणावं की वन म्हणावं. घर कसं असावं. आमच्या नामदेवरायांनी सुंदर सांगितलं घर कसं असावं. वैष्णवाचं घर कसं असावं. वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ सदा झन झन ते काळ, सदा झन झन ते काळ, सदा झन झन ते काळ. वैष्णवा घरी सर्व काळ, फराळासी पीठलाया घडी घडी पडती पाया, घडी घडी पडती पाया, पडती पाया. वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ टाळी टाळी सदा धन धन ते काळ, सदा धन ते काळ, घर कसं असावं. वैष्णवा घरी सर्व काळ सदा झणझणती टाळ. त्याला म्हणावं घर. ज्या घरामध्ये गुरूंचा गौरव होतो, देवपूजा होते, दह्या दुधाचं घुसळण होते, लहान मुलांचा किलबिलाट आहे, ते घर आहे. राजा दशरथाच्या अंगणामध्ये 4ही बालक लहानाचे मोठे होत आहेत. बस आता नाव ठेवलेले देवाचं राम. पण रघुकुल, त्या रघुकुलाचा वारस संतान म्हणून त्याला राघव असं म्हणतात. लहानपणी रामाला राघव. राघव यशोदाई प्रेमानं राघव म्हणून हाक मारायची. राघव. दशरथही हाक मारायचे. राघव राघव म्हटलं की रामप्रभूचं लक्ष इकडे यायचं. दशरथानं हाक मारायची राघव. रामचंद्र प्रभूनं तिथूनच पाहायचं पण यायचं नाही. पण आईनं हाक मारली कौशल्येनं राघव. पळत पळत यायचं, दूर 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 धावत यायचं रामाला. का. दशरथ ज्ञान आहे, ज्ञान. आणि कौशल्या प्रेम आहे. भगवंताला प्रेमानं हाक मारली ना, भगवंत हाकेसरशी प्रेमानं हाक मारावं लागते भगवंताला. दशरथ ज्ञान आहे. ज्ञानानंही देव प्रसन्न होतो, योग्यांनाही पावतो. पण भोळे भाळे भक्त देवाला जेवढे आवडतात तेवढे ज्ञानी नाही.
देवाला भोळे भक्त आवडतात. भोळे भोळे भाळे भक्त गातात ती साबळे, त्यांचे प्रेम आवडे विठोबास. जास्त शहाणे भक्त नाही. मी काल सांगितलं देवापुढे शहाणपणा करायला जमत नाही. शहाणे भक्त आवडत. तुका म्हणे राहे शहानिया दुरी, शहाण्यापासून दूरच राहतो. देवाला प्रेमानं हाक मारली कौशल्येनं, यशोदाही. म्हणूनच विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता. कौशल्येने प्रेमानं हाक मारली की देव धावत यायचे. देवाला प्रेमानं हाक मारली पाहिजे. प्रेमानं काहीही तुम्ही बस. म्हणून मागणी करता नाही. ज्ञान मागितलं साधू संतानं, पण कसं मागितलं? भक्ती आणि प्रेमासहित मागितलं. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, 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 भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नमातया माझी, अभिमान नित्य नमातया माझी, प्रेम सुख दे, 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 प्रेमाविना नाही समाधान, टाळी टाळी सर्वांनी मायबाप टाळी. प्रेमाविना नाही समाधान, प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे. प्रेमाविन नाही समाधान. ज्ञान तर पाहिजे, पण भक्ती आणि प्रेमासहित पाहिजे. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, साधू संतांनी मागणी केली. म्हणून प्रेम महत्वाचं. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देव प्रेमाचा आणि भावाचा भुकेला. बस प्रभू लहानाचं मोठं होत आहे. राम लक्ष्मण अशी जोडी तयार झाली, रामाची आणि लक्ष्मणाची, आणि भरताची आणि शत्रुघ्नाची. स्वभाव बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात तसा स्वभाव लक्षात येऊ लागले. रामाचा स्वभाव शांत, धीर, गंभीर, खोल पाणी जसं असतं तसं शांत. त्या उलट स्वभाव लक्ष्मणाचा थोडासा रागीट, तापट स्वभाव, लगेच राग यायचा लक्ष्मणाला. दुसरी जोडी तयार झाली भरत आणि शत्रुघ्नाची. भरत शांत आहे आणि शत्रुघ्न त्या उलट थोडेसे रागीट आहे. दोघांचे दोन भावाच्या दोन दोन जोड्या तयार झाल्या. बस यज्ञोपवीत संस्कार झाले. यज्ञोपवीत संस्कार म्हणजे मुंज वगैरे, गळ्यात जानवं वगैरे घालण्याचा कार्यक्रम, सगळे विधी पार पडले. लहानाचे मोठे झाले. आता मोठे झाले की तेव्हा काय असा का कोरोना होता का 2 वर्ष शाळा बंद? नाही. चला गुरुच्या आग्रहात, गुरुच्या घरी. वशिष्ठ ऋषी दररोज महालात यायचे. मग राजा दशरथानं असं केलं का,
घरी गुरुजी तुम्ही घरी जेवून ट्युशन शिकवी जा ना. आपल्यासारखे पैसेवाले दशरथ नव्हते, गरिबी होती का असं काही आहे का? नाही. गुरुजी रोज घरी जरी येत असतील तर विद्या त्याच पद्धतीने शिकली पाहिजे. गुरुकुलात जाऊन, गुरुकुलात पाठवलं वशिष्ठांच्या आश्रमामध्ये, तिथं जाऊन गुरुची सेवा करून विद्या शिकतायत प्रभू रामचंद्र. स्वतः देव आहेत. देव असूनही गुरूंचा मान वाढवण्यासाठी जगामध्ये वडील जे जे करीती त्या नाम धर्म ठेवीती. आपले पुढे जे आदर्श निर्माण करायचं काम वडील करतात. वडील लोक जे मोठे लोक जे करतात, जे मागचे जे लोक आहेत त्याच अनुसरण करतात. प्रभू रामचंद्रानं कृष्णानं जर देवा गुरुच्या आश्रमात जाऊन जर शिक्षण घेतलं नसतं तर आपल्याकडे शाळाच सुरू झाल्या नसत्या. गुरुला मानच राहिला नसता. रामप्रभूनं गुरूंची सेवा केली. गुरूंची सेवा. गुरु का? कालच मी सांगितलं, गुरु देवापेक्षाही श्रेष्ठ आहेत. देवापेक्षाही. कबीरजीनं सांगितलं, जर तुमच्या दारामध्ये गुरु आणि देव सोबत आले, गुरु आणि देव दारामध्ये, एका बाजूला गुरु उभे आहेत, एका बाजूला देव उभे आहेत, कोणाच्या पाया पडलं पाहिजे माणसानं? गुरुच्या का देवाच्या? गुरु गोविंद दोनों खडे काके लाग्यो पाय, बलिहारी गुरु अपने गोविंद दियो बताय. सगळ्यात आधी पाय गुरुचे पडले पाहिजे. जर तुम्हाला गुरुच नसतील तर देवाची ओळख कोण करून देईल? म्हणून गुरु श्रेष्ठ आहे. सगळ्यात आधी पाय गुरुचे. माझी देव पूजा पाय तुझे गुरुराया, 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 माझी देव पूजा पाय तुझे गुरुराया. सर्वांनी टाळी वाजवायची. पाय तुझे गुरुराया, माझी देव पूजा पाय तुझे गुरुराया. इथं बसलेल्या सगळ्यांनी गुरु केलेला आहे ना? सगळ्यांनी गुरु केलेला आहे. किती जणांनी केला नाही? आता हात वर करा म्हणणार नाही मी त्यांना, पण आज ना उद्या करायचं आहे. डोळे बंद करायचे, टाळी वाजवायची, गुरुची मूर्ती डोळ्यासमोर आणायची आणि भजन करायचं. हीच पूजा आहे. 1, 2 महिने, 4 महिने, 6 महिने गुरु पौर्णिमेपर्यंत गुरुचं दर्शन नाही घेतलं तरी चालते, मनातून जर भजन केलं आता तर. सर्वांनी डोळे बंद करून टाळी वाजवायची, भजन करायचं. गुरुचरणाची माती तेची माझी भागीरथी, 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 माझी देव पूजा पाय तुझे गुरुराया, 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 माझी देव पूजा पाय तुझे गुरुराया. गुरुचरणाचा बिंदू काची माझा श्रीरचंदू, गुरुचरणाचा बिंदू तोची माझा तोची माझा क्षीर सिंधू, माझी देवा पूजा पाय तुझे गुरुराया, माझी देव पूजा पाय तुझे गुरुराया, माझी देव पूजा पाय तुझे गुरुराया. गुरुचरणाचे ध्यान
तेची माझे संध्या स्नान गुरुचरणाचे ध्यान तेची माझे संध्या स्नान शिवदिन केसरी पाही सद्गुरु विना दैवत नाही शिवदिन केसरी पाही सद्गुरु विना दैवत नाही माझी देव पूजा पाय तुझे गुरुराया माझी देव पूजा पाय तुझे गुरुराया गुरुचरणाचे ध्यान तेची माझे संध्या स्नान गुरुचरणाचा बिंदू तोची माझा क्षीर सिंधू शिवदिन केसरी पाही सद्गुरु विना दैवत नाही सद्गुरु सारखं दुसरं दैवत नाही गुरुच देव आहे बस गुरु जगात जर सगळ्यात श्रेष्ठ कोण असेल तर गुरु सगळ्यात मोठं काय असेल तर गुरु म्हणतो ना गुरुच्या विरुद्ध शब्द काय शाळेत जाणारे अय लेकर अय आजी ए पुढच्या तुम्ही झेटूवाल्या ही पुढची गुरुच्या विरुद्ध शब्द काय आता मला वाटायला मीच दुसरीला गेलो की काय की सांगा बरो मग गुरुजी म्हणजे कोल्हे सर वाघमारे सर मला सगळे प्राण्याच्या आडनावाचेच गुरु होते बरं का कोल्हे वाघमारे प्राण्याच्याच नावाचे की म्हणून लक्षात राहत लवकर लवकर मधु सांग बरं गुरुच्या विरुद्ध लय विचारायचे लघु हा गुरुच्या विरुद्धचा शब्द लघु म्हणजे लहान आणि लघुच्या विरुद्धार्थी गुरु मोठा मग त्याच्याहून अजून मोठा काही आहे का लघु म्हणजे लहान आणि गुरु म्हणजे मोठा त्या गुरुपेक्षा मोठं काहीच नाही गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरु हा संत कुळीचा राजा गोंधळ गोंधळ संभाळ गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरु विना देव तुझ्या पाहता नाही त्रिलोकी देव तुझा पाहता त्रिलोकी गुरु सुखाचा सागरू गुरु प्रेमाचा आगरू गुरु धैर्याचा डोंगरू कदा काळी तळमळीना गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरु विन देवन तुझा पाहता नाही त्रिलोकी गुरु सुखाचा सागरू गुरु प्रेमाचा आगरू गुरु धैर्याचा डोंगरू कदा काळी तळमळीना गुरुची कृपा झाली ना गुरुची कृपा काही असाध्य ते साध्य होते म्हणून गुरु मोठा 14 वर्षाचे होईपर्यंत प्रभू रामचंद्रांनी गुरुच्या आश्रमात राहून गुरुची सेवा केली आता देव 14 वर्षाचे झाले 14 वर्षाचे 14 वर्षानंतर अयोध्येमध्ये नगरामध्ये महालामध्ये प्रभू रामचंद्र आलेले बस चारही भाऊ महालात आले आता महालात आल्याच्या नंतर आदर्श का म्हटल्या जाते प्रभू श्री रामचंद्रांना आदर्श का म्हटल्या जाते आदर्श श्रीराम असं म्हटल्या जाते ना जीवनादर्श श्रीराम का म्हटल्या जाते लहानपणी बालपणी जेव्हा विद्या शिकायच्या वेळेला गुरुची सेवा केली आता 14 वर्षाचे झालेत बाल्यावस्था आहे राजाचा मुलगा असून देखील सकाळी लवकर उठायचं चारही भावांना बरं का मी एकाच नाही सांगत चारही भाऊ राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न चारही भाऊ सकाळी लवकर उठायचे राजाचा मुलगा असून देखील उठल्या उठल्या आई वडिलांचं दर्शन घ्यायचं मग सख्याच आईचं नाही सावत्र आईंचं सुद्धा रामानं कैकेयीचं सुमित्रेचं दर्शन घ्यायचं कौशल्यचंही भरतानाही तसंच सगळ्या तीनही आईचं दर्शन घ्यायचं राजाचा मुलगा असून देखील आपले पोरं किती वाजता उठतात सूर्योदयाच्या आधी उठायचं रामानं आणि तीनही भावानं बाकीच्या आपले पोरं
उठल्या उठल्या आई वडिलाचं दर्शन, हे आई बापाचं दर्शन सोडा, साध्या ते मंदिरातही देवाला जात नाही. उठलं की मोबाईल कुठे, कॉटवरच चहा मागते, तोंड न धुताच काय ते बेड टी पाहिजे, बेड टी. याच्यामुळे रामाला जीवन आदर्श श्रीराम म्हटलेले. कशासाठी? याच्यासाठी आई वडिलाला वंदन करायचं. आई वडील देव आहेत, मुलासाठी आई वडील देव आहेत. माय बाप केवळ काशी, तेने न जावे पानपट्टीशी तीर्थासी. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. बस आई वडिलांची सेवा चालू आहे, दिवस जात आहेत. इकडं वनामध्ये तुलसीदासची कथा बदल करतायत. वनामध्ये विश्वामित्र नावाचे ऋषी आहेत. आता विश्वामित्र कोण? आता वाजलेत 2:30, आपल्याला धनुष्य भंगापर्यंत जायचंय. आज विश्वामित्राचं चरित्र जमलं तर मी उद्या सांगतो. कोण आहेत विश्वामित्र? विश्वामित्र आश्रमामध्ये यज्ञ करत आहेत. त्या यज्ञामध्ये राक्षसांनी अडथळे आणायला सुरुवात केली. आकाश मार्गाने राक्षस धावत यायचे, काहीतरी अमंगल द्रव्य, मांस, रक्त आणून त्या यज्ञामध्ये टाकायचे, यज्ञाचा विध्वंस करायचे, काहीतरी अडचणी आणायचे. विश्वामित्राला खूप त्रास होऊ लागला. यज्ञ करताच येईना, राक्षस त्रास द्यायला लागले. आता काय करायचं? आता काय करायचं? विचार केला विश्वामित्रांनी, असा कोणीतरी आपल्याला आधार असला पाहिजे राजाचा. त्यांनी आपल्याला सैनिक दिले पाहिजे रक्षण, यज्ञाच्या रक्षणासाठी. मगच आपण शांततेत यज्ञ पार पाडू शकू. काय केलं पाहिजे? मग लक्षात आलं विश्वामित्राच्या, देवानं अवतार घेतलाय साधू संतांच्या रक्षणासाठी, धर्माच्या रक्षणासाठी, यज्ञाच्या रक्षणासाठी. कुठं? अयोध्येमध्ये दशरथाच्या घरी. चला. हरि बिन मरहुण निशिचर प्राणा, प्रभु अवतरे हो हरण महिभारा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. यही मिस देखी पदाऊ जाई, करी बिनती आनऊ तो भाई. ज्ञान विराख सकल गुण यना, जो प्रभुमय देखहि भरि नैना. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हरि बिन मरहुण निशिचर पारा, प्रभु अवतरे हो हरण महिभारा. देवानं अवतार घेतलाय, देवाशिवाय हे राक्षस मरणार नाहीत. म्हणून तर देवानं या धरतीचा भार कमी करण्यासाठी अवतार घेतलाय. यही मिस देखी पदवू जाई. मग आताच या क्षणी जातो. करी बिनती आणवू दो भाई. दशरथाला विनंती करतो, ते 2 भाऊ दे मला. म्हणून ज्ञान वैराग्य सकल गुण आहे ना. ज्ञान आणि वैराग्याचे 2 प्रतीक आहेत. ज्ञान प्रभू श्री राम आहेत, वैराग्याचं प्रतीक लक्ष्मण आहे. जो प्रभुमय देख भरी नयना. त्याच निमित्तानं मला देवाचं दर्शन आणि सहवास देखील होईल. बस विश्वामित्रानं ठरवलं. 50 बामण सोबत घेतले आणि निघाले विश्वामित्र. कुठं? राजा दशरथाच्या महालामध्ये. दशरथाच्या महालासमोर आल्याबरोबर सगळं ब्रह्मवृंदांना पाहिलं दशरथानं. सगळे ब्राह्मण देवता 50 आपल्या दारामध्ये आणि विश्वामित्रासारखे ऋषी. वा वा, परम भाग्य. आनंद झाला दशरथाला. साधू संत येती घरा तोची. खरंच असते का तसं? उद्या येऊ का मी कोणाच्या घरी जेवायला न आमंत्रण देता? सांगा बरं. साधू संत येती घरा आणि पुढचे दरवाजे बंद करा, असंच म्हणतो आपण. बस महाराजाला घरी, महाराज दारात दिसला, बस आज यायला कामत नाही काय. दशरथाला वाटलं साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. आदरातिथ्य केलं. बस सर्वांचे पाय धुतले. राजा दशरथानं स्वतः
सर्वांना बसायला उच्च आसन दिलं. संत घरला आले ना, एरवी नाही म्हणलं महाराजांनी दिवाळी दसरा का, ज्या दिवशी संताचं दर्शन झालं ना, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. माणसाचा भाग्योदय व्हायची वेळ आली, भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. कितीतरी प्रमाण देता येतील. धन्याजी दिला संत दर्शनाचा, धन्य आजी दिला संत दर्शनाचा, धन्य आजी संत दर्शनाचा, धन्य आजी संत दर्शनाचा, धन्य आजी दिला संत दर्शनाचा, दिला संत दर्शनाचा, धन्य आजी 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 दिला संत दर्शनाचा, हो धन्य आजी दिला संत दर्शनाचा, धन्य आजी दिला संत दर्शनाचा. अनंत जन्मीचा शीन गेला, ते जन्मीचा शीन गेला, अनंत जन्मीचा शीन गेला, ते जन्मीचा शीन गेला, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, टाळी टाळी, वाटे त्यासी आलिंगन द्यावे, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, मजवाटे तासी आलिंगन द्यावे, मजवाटे तासी आलिंगन द्यावे, मजवाटे तासी आलिंगन द्यावे, मजवाटे तासी आलिंगन द्यावे. धन्य आजी दीन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शिन गेला, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. दशरथाची अवस्था आहे बरं का. समजा साधू संत न बोलवता, बोलवून तर येतीलच, बोलवून आले तरीही पुण्य फळाला आलं समजायचं. आपलं न बोलवता जर पुण्य फळाला आलं तर पूर्वजांचं पुण्य फळाला आलं समजायचं. राजा दशरथानं हात जोडले, पूर्वजांचं पुण्य फळाला आलं. महाराज तुम्ही माझ्या घरला आले, पूर्वजांचं पुण्य फळाला आलं. मैंने तो बहुत पुण्य नहीं किया है, मैंने तो कुछ ऐसा बहुत पुण्य नहीं किया है, पर बाबा पूर्वजों ने बहुत पुण्य किया होगा, इसलिए आप हमारे घर पधारे. लक्ष इकडं असू द्या, पाठीमागं. विविध भाती भोजन करवावा, मुनिवर हृदय हर्ष अति पावा. राजानं अति विनयानं सविनय सादर प्रणाम करून दशरथ राजानं विश्वामित्राला विविध प्रकारचं भोजन वाढलं, सगळ्या ब्राह्मणांना भोजन दिलं, पंगत बसवली, सर्वांना प्रेमानं जेवू घातलं. आणि मग राजानं विश्वामित्रासमोर अति विनयानं, मी आज एक एक शब्द सांगतोय, हा एक एक शब्द का सांगतोय, अति विनयानं, हात जोडून, पाया पडून. याचं कारण तुम्हाला उद्या समजेल विश्वामित्र कोण होते. बरोबर, मी हे तीन तीनदा हात जोडले राजा दशरथानं, पाया पडला राजा दशरथ, का सांगतोय याचं कारण तुम्हाला उद्या समजेल विश्वामित्र कोण आहे. आणि एवढा सस्पेन्स असलाच पाहिजे बरं का. क्लायमॅक्स जे असते की नाही पिक्चरचा, 3 तासाचा पिक्चर माणूस कशासाठी पाहते, शेवटच्या क्षणासाठी. शेवटची फायटिंग जर सुरुवातीलाच दाखविली तर मग 3 तासाचा पिक्चर कोण पाहिल का, नाही. तसंच आहे, विश्वामित्र कोण आहेत याची उत्सुकता माणसाला लागून राहिली पाहिजे उद्यापर्यंत. कोण आहे विश्वामित्र, का राजा दशरथ वाटतोय, जगाचा बाप ज्याचा मुलगा आहे त्याला विश्वामित्र समोर वाकायची गरज काय. हाल हाल केले होते दशरथाच्या पूर्वजाचे विश्वामित्रानं. आता ते पूर्वज कोण होता, काय होता, थोडासा अभ्यास तुम्हाला करता आला तर माहिती काढण्याचा प्रयत्न करा. श्रोत्याच्या अंगामध्ये तळमळ असली पाहिजे. काय असते की पाय धुतले, जेवायला वाढलं आणि जेवण करणं झाल्यावर मग राजा दशरथानं हात जोडले आणि केही कारण आगमन तुम्हारा.
कशाच्या उद्देशानं येणं झालं प्रभू तुमचं? राजा दशरथानं नंतर विचारलं बरं का, कधी जेवण वगैरे झाल्यावर, महाराज कस काय येणं झालं? आणि आजकाल आपण आपल्या घराला पाहुणे आले, महाराज आले की दारातूनच चहा बी नाही, महाराज लय दिवसानं येणं झालं, कस काय गडे? दारातूनच तिथूनच काढून द्यायचं असतं. पाहुण्याला आधी घरात घ्यायचं, चहा पाणी जेवण करू द्यायचं, मग विचारायचं असते महाराज कस काय येणं झालं. आपण दारातूनच आजकाल पद्धत झाली. मग कस काय येणं झालं? अरे घरात तर येऊ दे. शिकायची प्रत्येक आदरातिथ्य पाहुण्याचं कसं करायचं हे यातून शिकायचं. या प्रसंगातून प्रत्येक गोष्ट प्रत्येक प्रसंग एक शिकून जाते आपल्याला. बोध पहिली दुसरी पाचवी सहावीच्या शाळेत असताना शिकवले जायचं. एक कथा असायची आणि मग कथा का सार आणि कथा का बोध असायचं का नाही? बरोबर. काय महाराज म्हणा विनोद महाराज तीन महाराज विचारायले, तितकं शिकलो असतो ध्यान देऊन तर आज नोकरीला लागलो असतो. इथं काड्या घेऊन कशाला बळविले असते. कथेतून प्रत्येक कथेतून बोध घ्यायचा आहे. बोध 5-5 मिनिटाला एक कथा संपायली आपल्याकडे. बोध घ्यायचा प्रत्येक कथेतून. विचारलं दशरथानं, महाराज के ही कारण आगमन तुम्हारा, किस कारण आए हैं महाराज? कुछ काम हो तो दास के लिए बताए. विश्वामित्रानं सांगितलं, दशरथ कुछ मांगणे आया हूं. दशरथाला नवल वाटलं, विश्वामित्रासारखा ऋषी तपस्वी प्रतिसृष्टी विश्व निर्माता. विश्वामित्रासाठी संबोधन आहे. मी काय म्हणतोय व्यवस्थित आहे का? प्रतिसृष्टी विश्व निर्माता. प्रतिसृष्टी ज्यानं निर्माण केली, ब्रह्मदेवानं जर ही सृष्टी निर्माण केली असेल तर विश्वामित्रानं देखील एक सृष्टी निर्माण केली, त्याला प्रतिसृष्टी असं म्हणतात. तितकं खोलात जायला आपल्याकडे तेवढा वेळ नाही, कारण आपली कथाच 1 वाजता चालू व्हायली, तुम्ही आले 1:30 वाजता असं व्हायला. तितकं खोलात जाता येणार नाही आपल्याला. मी वातावरण पाहून मलाही सांगायला, चांगले जाणकार श्रोते बसलेले आहेत समोर, मलाही सांगायला हुरूप वाटते असं काहीतरी चांगलं सांगावं, थोडकच सांगावं पण चांगलं सांगावं. पण वेळेअभावी माझे बरेचसे काही विषय राहून चाललेत, मग मला उड्या मारत चालावं लागेल. प्रतिसृष्टी विश्व निर्माता विश्वामित्र काहीतरी मागायला आलाय. दशरथाला नवल वाटलं, काय सेवा करू, काय देऊ तुम्हाला? असुर समूह सतावत मोई, मैं जाचन आओ रूप तोई, अनुज समवित देऊ रघुनाथा, निशिचर बदमय होई सनाथा. विश्वामित्रानं सरळ सांगितलं. ताकाला जायचं तर भांड लपवायची आपल्यासारखी सवय नव्हती विश्वामित्राची. एका गोष्टीला जायचं, बायाला फार सवय असते, असं पदराखाली तांब्या घेऊन जातात. माय किती चांगलं सुंदर घर आहे ग तुझं, फरशी तर किती चकाचक पुसली, भांडे किती स्वच्छ दिसायलेत. बस ओळखून घ्यायचं, हिला काहीतरी मागायचंय शेजारणीला. विश्वामित्रानं तसं नाही केलं. राजा असुर समूह सतावत मोई, मला राक्षसांचे समूह राक्षस लोक त्रास द्यायलेत. मै जाचन आवरूप तोई, अनुज समवेत देऊ रघुनाथा. रघुनाथ जो राम आहे त्या लहान्या भावासहित त्याच्या दे मला. निशिचर पदमय होई सनाथा, त्या राक्षसांचा नायनाट करण्यासाठी मला तुझे 2 पोरं दे, राम आणि लक्ष्मण. मला राम लक्ष्मण दे असं म्हटलं विश्वामित्रानं. राजा दशरथ खालीच बसले. बस चेहऱ्यावरचे भाव बदलले दशरथाच्या. हृदयाचा तुकडा म्हणून रामाला आजपर्यंत जपलं 14 वर्षापर्यंत, लक्ष्मणाला रामाला. म्हातारपणी मला मुलं झाली आणि ते या बुवाला देऊ एका क्षणात कशी देऊ, कारण बुवा फार दाढ होता. काय हाल केले त्यानं माझ्या पूर्वजांचे राजा दशरथाला माहित आहे. रोहिदास, तारा राणी, हरिश्चंद्र वनवासाला नाही स्वतःला विकावं लागलं त्यांना या विश्वामित्रापायी. आणि याला माझं पोरग कसं देऊ? ऐकायची कथा, राजा हरिश्चंद्राची कथा ऐकायची का? दशरथांचे पूर्वज आहेत. दशरथानं नकार दिला. नाही महाराज, दुसरं काही मागा. मी रामाला नाही देऊ शकत, त्याच्या बदल्यात माझे 50 सैनिक घेऊन जा. 100 न्या, 1000 सैनिक न्या, घोडे न्या, हत्ती न्या, रथ न्या, पण रामाला नाही देऊ शकत, लक्ष्मणाला नाही देऊ शकत. माझे पोरं म्हातारपणी झालेले. काय बोलतोस राजा? म्हातारपणी झाले कसे झाले? यज्ञ केला महाराज. कोणी केला यज्ञ? ब्राह्मणांनी केला. आमचेच ब्राह्मण होते ना. ब्राह्मण कोण? शृंग ऋषी होते, याज्ञवल्क्य होते, भारद्वाज होते, अजून जे कोणी होते जांबाली होते, आमचेच ब्राह्मणच होते ना. मग ब्राह्मणाचीच देण, ब्राह्मणांचाच प्रसाद. त्या यज्ञानं जे मुलं झाले याच यज्ञाच्या रक्षणासाठी 2 पोरं तर मागतोय तुला. 4 झालेत ना, 2 दे.
विश्वामित्रांना कडक आवाजात सांगितलं. काहीच चलं ना दशरथाचं. दशरथ खाली मान घालून बसले. ठरवलं नाही द्यायचं, नाही द्यायचं, पोरांना नाही द्यायचं, काही झालं तरी नाही द्यायचं. बस राजा एकच विचारतोय, देणार का नाही पोरांना? नाही महाराज, नाही. बस चाललो मी, शेवटचा विचारतोय. उठून विश्वामित्र चालायला लागलेत. महालाच्या राजद्वारापर्यंत गेले. वशिष्ठ उठले. वशिष्ठ राजगुरु. वशिष्ठाची विश्वामित्राची फार कट्टर दुश्मनी बर का. दोन शास्त्री, दोन मिस्त्री, दोन कुत्री कधीच जमत नाही. बरोबर म्हणतात ना. दोन अशा दोन दोनच्या जोड्या सांगितलेल्या आहेत बऱ्याच. तशा दोन दोनच्या जोड्यामध्ये दोन शास्त्री, दोन मिस्त्री आणि दोन कुत्री कधी जमत नाही. तसं विश्वामित्राचं सापाचं आणि मुंगसाचं वैर होतं. विश्वामित्राचं आणि कोणाचं? राजा दशरथाचे राजगुरु. काय नाव सांगितलं मी आता? वशिष्ठ. कोणतरी म्हणलं वशिष्ठ. वशिष्ठांचं विश्वामित्राचं बिलकुल जमायचं नाही. विश्वामित्र दरवाजापर्यंत गेले. वशिष्ठ उठले, दशरथाजवळ आले. अरे दशरथा, मागायले ते 4 पोरं तर मागीन 4ला 4, 2 मागायले ना. अरे घाल खाईवर त्याच्या, दे काढून त्याला. रामाला देऊ. अरे दुसरं होईल मात्र दे त्याला. नको बाबा, तुला माहित नाही का तेव्हाचा प्रसंग. बस दशरथाचे डोळे खाडकन उघडले. महाराज विश्वामित्रजी मला माफ करा, या परत या, रामाला घेऊन जा. आणलं पुन्हा विश्वामित्राला म्हणून विनंती करून आणि आसनावर पुन्हा बसवलं. बस रामाची आणि लक्ष्मणाची निघण्याची तयारी सुरू झाली. वनात निघतायत. वनात. आता वनात निघायचं म्हटल्यावर राजाचे पोरं वनात चाललेत बरं का. राजाचे. आपलं पोरग नांदेडला जाऊन येतो म्हणलं तर बापू डोसक्याला दस्ती पक्की बांध, माय ऊन लागायले. हा वनात चाललाय राम. रामासारखं पोरग वनात चाललंय. दशरथाच्या हृदयाला काय वाटलं असेल कौशल्याच्या. पण साधू संतांची सेवा करायला जाते ना, यज्ञाचं रक्षण करायला चाललंय ना, धर्माचं काम आहे. आपलं पोरग कीर्तनाला जाऊ लागलं तर कीर्तन ते महाराज लोक 11:30 वाजोस्तर सोडीनं झाले तर तवर बस तू काय पायाला मुंग्या येतात. काय पडलंय त्याच्या डोळे फोडण्यात. धर्माच्या कामासाठी देव चाललाय. कौशल्यानं अडवलं नाही. बस जा. आई वडिलांच्या पाया पडून राम लक्ष्मण विश्वामित्रासोबत निघालेले. एकदा भजन करू, पुढची कथा ऐकू. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सर्वांनी टाळी वाजवा. पुरुष मंडळी माग पाठीमाग. पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, रामाचा भक्त श्री हनुमान. राघव राजा राम,